बाळ, तू काही काळजी करू नको. हे गेलेत स्वामींकडे. जानकी, कशी तब्येत आहे आता शरदची? होती तशीच आहे हो. काहीच सुधारणा होत नाहीये. तुम्ही दिलेली ही औषधही देते तरी सुद्धा त्रास होतोच. बरं, तुम्ही स्वामींकडे गेले होता ना? हो. काय म्हणाले ते? काय म्हणणार, कपाळ. म्हणजे त्यांनी मला काय सांगितलं काहीच कळलं नाही. अगं, उपाय सांगायचं तर गोष्टच सांगत बसले. आता त्यातलं मला काय कळतंय? काहीच कळलं नाही. हा, पण जरी काही कळलं नसलं ना तरी पण तू सांगितलेली एक गोष्ट मी केलेली. हे बघ, त्यांनी सांगितलेलं मला समजलं जरी नसलं तरी पण तू सांगितल्यावरून मी शरदसाठी त्यांच्याकडे एक साकडं घातलेलं आहे. आता लवकरच आपलं शरद बरा होईल. बाबा, मला बरं वाटेल ना? हो बाळा, तू आता लवकरच बरा होशील आणि मित्रांबरोबर मैदानात खेळायला पण जाशील. अहो, या आजारपणापायी याचं आयुष्य जसं थांबूनच राहिलं. बिचारा सतत अंथरुणावर पडून असतो. खूप सहनशील आहे आपला मुलगा. आपलं काय चुकतंय तेच कळत नाही. आपल्या घरात चूक का नांदत नाहीये? शरदची तब्येत वरचेवर बरी नसते, त्यात पाण्यासारखा पैसा जातोय. दुसरीकडे डोक्यावर सावकाराचं कर्ज आहे. हे घर हिरावून घेण्याची भीती पण आहे. अहो, आयुष्य म्हणजे समस्यांचं जाळं झालंय. त्यातून बाहेर पडताच येणार नाही का? अगं, मी आहे ना, तू काही काळजी करू नकोस. हे जाळं तोडून आपण नक्कीच बाहेर पडू. अहो, आपल्या शेजारच्या काकूने एक वैद्य सांगितलाय. दम्यासाठी फार प्रख्यात आहे तो. अगं, मग बोलव ना त्यांना लवकर. अहो, पण तो खूप लांब राहतो. त्याच्याकडून उपचार करून घेणं फार खर्चिक होईल. इतका खर्च करायचा म्हणजे. जानकी, तू खर्चाची चिंता करूच नकोस. अगं, मी आहे ना, मी बघीन काय ते. मी काही करून शरदला बरा करणारच. शरद बाळ, तू आता लवकरच बरा होणार आहेस. काळजी करू नको. बापटा, अरे इतकी कशी रे तुझी अक्कल शेण खायला गेलीये? कळत कसं नाहीये तुला? सगळं रामायण सांगून झालं तरी सुद्धा विचारतोयस रामाची सीता कोण? अरे, बुद्धीची कवाडं बंद करून घेतलीयस का? समजत कसं नाहीये तुला की मोहाने इतका अंधळा झालायस की तुझ्या कुकर्मामुळे त्याची फळं तुझ्या मुलाला भोगावी लागतायत. ही दिसत नाहीये तुला? आम्ही सावध केलं ना तुला, तरी सुद्धा काही फरक नाही. वाघ तसाच वाघ आणि भोग तुझ्या कर्माची फळ. हो, गजानन, हरिभाऊ, लक्ष्मण यांचं पत्र आलंय खरं. ते तिघही इथे येतात राहायला, पण त्यांच्याकडून पैसे नाही घेता येणार. शरदच्या औषधांसाठी कुठल्या मार्गाने पैसे मिळवायला हवेत? कोणत्या तरी मार्गाने मिळवायला हवेत, पण नेमक्या कोणत्या मार्गाने? बापट, हो बापट, तुमच्याशी जरा बोलायचं होतं. हा, बोला. माझी तक्रार आहे. बोला ना. मग तुमची कसलीच व्यवस्था नीट नाहीये. नीट नसायला काय झालं? हो, जेवण बेचव आहे. हो, झोपायला अंथरुणाची सोय नाहीये. पांघरुणं फाटकी आहेत. हो, काहीच सुविधा नाहीयेत. तसं दाम तशी सोय. आधी पैसे टाका आणि मग बोला. सारखं सारखं पैसे पैसे काय करताय? हो, हे बघा, तुम्ही इकडे तक्रार करत आलाय म्हणून बोलतोय. चूक झाली माझी, पण इतकं लक्षात ठेवा, हे जे तुम्ही काय करताय ना ते बरोबर नाहीये. हो, तुम्हाला जे काय करायचं ना ते तुम्ही करा आणि मला जे काय करायचं ते मी करीन. चला नाही का? आता हे तिघं येत आहेत खरे. आता यांची व्यवस्था करायला हवी. शरदच्या औषधांचं काय? आता कसं
अशीच देवाणघेवाण चालू ठेवा, म्हणजे तुम्हाला कर भरावा लागणार नाही. चला निघा आता. अरे अरे भाऊ, लक्ष्मण, गजानन, अरे तुम्ही तिघही आलात. वा 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 वा, या या या. अरे अशी कशी वाट चुकलात तुम्ही? अरे आम्ही तिघं तर एकाच गावात राहतो, आमची भेट होत असते, पण तुला मात्र आमच्यासारख्या मित्रांना भेटायला काही जमत नाही. अरे काय करू बाबा, कामातनं सवड तर मिळायला हवी ना. बघतोय तुझी कामं. अरे आयुष्यात हेच तर महत्वाचं आहे. हो, मग आम्हीच ठरवलं की तुला भेटायला यायचं. हो, आणि तसंही आम्ही इथे येणारच होतो. हो, अगदी घरदार संसार सगळं कायमचं सोडून आलो. काय, घरदार सोडून? हो. नाही, काळजी करू नको, तुझ्या घरी मुक्काम नाही करणार. अरे पुरं बोलणं ऐक तरी. आम्ही घर संसार म्हणजे आध्यात्मिक मार्गाला लागणार आहोत. त्यासाठीच आम्ही स्वामींच्या चरणी जातो. होय, आम्ही वैराग्य पत्करणार आहोत. घर संसार सोडून आम्ही परमार्थाला लागणार आहोत. अरे अरे मी तर तुम्हाला शहाणे समजत होतो, तुम्ही तर चक्क मूर्खपणा करा निघालात. अरे घर आणि संसार यात तर खरं सुख असतं. अरे वैराग्य परमार्थ आपल्यासारख्या माणसांनी करायचं नसतं रे. असा वेडेपणा करू नका. अरे माझ्याकडे पहा, मी कसा आनंदाने जगतोय. हा प्या, मजा करा आणि पैसा कमवा. हे परमार्थामध्ये किती पथ्य पाळायला लागतात माहितीये का तुम्हाला? अरे आपल्यासारख्या गृहस्थाश्रमी माणसांची ती कामं नव्हेत रे. कशाला उगीच उंटाचा गाल धरायला जात आहे? अरे संसार म्हणजे मोह. या मोहातून सुटका होता होत नाही. पाय अधिक अडकत जातो, रुतत जातो आपण त्या. अरे या संसारातून सुटका हवीच कशाला? अरे हे बंधनच किती छान आहे. पण त्यामुळे आपल्या आत्म्याची प्रगती होत नाही. अरे संसार हा एक असा मोह आहे, त्यात अडकणं सोपं असतं, पण बाहेर पडणं अवघड असतं. त्यातून वेळीच मुक्त होता आले पाहिजे, तरच परमार्थ साधणे शक्य होतं. हो, आणि आम्ही काही संसाराच्या जबाबदाऱ्या टाकून पळपुटेपणा म्हणून परमार्थाची काल धरू पाहतो असं काही नाहीये बरं का. नाही म्हणजे आम्ही तिघांनीही आमच्या प्रपंचाच्या सर्व जबाबदारी अगदी व्यवस्थितरित्या पार पाडलेल्या आहेत. मुलांना चांगलं शिक्षण दिलं, त्यांच्या अन्न वस्त्र निवाराची व्यवस्था केली, बायकोची आर्थिक व्यवस्था पाहिली, आणि मग तिची परवानगी घेऊनच आम्ही इथे आलोय. तुम्हाला हे पटतंय ना? मग बस तर आता हा वाद आपण इथंच मिटवूयात आणि शांतपणे विचार करू. तुम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायला अजून वेळ आहे ना? हो. पण त्यापूर्वी आपण आमच्या घरी जाऊन येऊ. पण चला चला. ठीक आहे, चला. चोळप्पा, मनुष्य प्राणी 6 विकारांनी ग्रस्त असतो. षड्रिपू म्हणतात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, हे झाले 5 विकार. 6वा एक सूक्ष्म विकार असतो, त्याचं नाव मोह. याच मोहाने कब्जा घेतलाय त्या बापटाचा. स्वामी, मग षड्रिपूंमधला हा मोह दूर कसा करायचा, किंवा त्याच्यावर विजय कसा प्राप्त करायचा? एवढं सोपं नाहीये ते. त्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागतात, आणि या मोहापासून सुटका तर करून घ्यायलाच हवी. अन्यथा परमार्थापासून निशंक होता येत नाही, अध्यात्म अंगी बाणवता येत नाही. ही उपरती होण्यासाठी मोहाचा दुष्परिणाम काय होतो याचा अनुभव यावा लागतो मनुष्याला. त्याच्यासाठी उपरती व्हावी लागते. स्वामी, मग ही उपरती कशी आणि कधी होते? अरे हा मोह दूर होण्यासाठी मोहाचे दुष्परिणाम काय आहेत याचा अनुभव यावा लागतो. एकदा का या मोहरूपी अग्नीने माणसाचे हात पोळले ना, की मग आपसुकच तो मोहापासून दूर जातो. या बापटालाही त्याचा अनुभव लवकरच येणार आहे. ही माझी पत्नी जानकी आणि हा माझा मुलगा शरद आणि जानकी हे तिघही माझे परम मित्र. अगं, ज्यांनी संन्याशी व्हायचं ठरवलंय, म्हणजे संसार सोडून परमार्थाला लागायचं असं ठरवलंय. आता माझ्यावर मोठीच जबाबदारी येऊन पडली, ते कूड यांच्या डोक्यातून काढण्याची. अरे तूच बोलत राहणार आहेस का? वहिनी तुम्ही बोला, तुम्ही कशा आहात? आणि शरद,
त्याला काय झालं? तब्येत ठीक नाहीये का? हो असंच काहीसं. अहो उपाय अगदी तुमच्या जवळ आहे. स्वामी. हो मी स्वामींकडे जाऊन आलोय. मग काय म्हणाले स्वामी? काय म्हणणार, वाल्या कोळीचा वाल्मिकी कसा झाला हेच सांगितलं आणि म्हणाले तुझी नियत सुधार म्हणजे सगळं बरं होईल. माझं तर सगळं डोक्यावरूनच गेलं. अरे स्वामींचं सांगणं उघड आहे, त्यात न कळण्यासारखं काय आहे? तू पैसे कमवण्यासाठी जे प्रकार करतोस ना, घेण्याचे देण्याचे, ते सगळे सोड. तुझ्या याच कृत्यामुळे घरात शांतता नाहीये, स्वस्थता नाहीये. कुठले संबंध कुठेही जोडताय का? अरे मी पैसे घेतले नाही तर याच्यावर उपचार कसा करणार? औषधाविना काय याला मरू देऊ का? मला पैशांची गरज आहे आणि तो मी मिळवणारच. तो कसा कमवायचा ते माझं मी ठरवेन. मग तो कुठलाही मार्ग असे नका, वैध किंवा अवैध. ठीक आहे, आम्ही सांगायचं कर्तव्य केलं. ते करायचं की नाही करायचं ते तूच ठरव. बरं बापट, आम्ही आज दिवसभर इथे राहू आणि मग स्वामींच्या दर्शनाला जाऊ. ठीक आहे. बापट थांब, तुझ्याच घरी चाललो होतो. अहो, कशासाठी? अहो मी तर तुमच्या हिश्श्याचे पैसे वेळेवर पोहोचते करणारच होतो. त्यासाठी घरी यायची तसदी कशाला? पैसे नको, तुला अटक करायची होती. तुला सगळं ठरलं होतं ना? नाही चालणार, आणि पैसे तर मुळीच घेता येणार. अहो, असं काय करताय? मग तर पैसे वाढवून देतो. त्या नाही म्हटलं ना, चला आता. अहो जरा थांबा. हे पहा, मला सांगा तुम्ही काय अटक करताय यांना? अहो लाच घेण्याचा आरोप आहे यांच्यावर. आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश दिलाय यांना ताबडतोब अटक करण्याचा. तुमच्या वरिष्ठांचं नाव कळेल का मला? नामदेव कदम. नामदेव? हो ते तर माझे स्नेही आहेत. हे पहा, त्यांना फक्त माझं नाव सांगा. मी हरिभाऊ तावडे. हे बापट माझे चांगले मित्र आहेत. हो ते असं करूच शकणार नाही. अहो 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 तर मी खात्री देतो. ठीक आहे, तुम्ही सांगता तर सोडतो त्यांना. येतो मी. हे बघा स्वामी, अभी रखो, फिर से अंदर रखो. ये ले लो, ये ले लो. अरे वाह वाह वाह. रखो, या बेटा. रखो. तुम्ही पण चला. हो मी येतो ना, मागून येतोच. ठीक आहे, चला. अब बच्चू तू मार 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 मार. काय रे बापटा, तू तिकडे दूर उभा का आणि कसला विचार करतोयस? इथे जकात नका उघडायचं आहे की काय तुला? पैसा पैसा, फक्त पैशाचा विचार. अरे विचारात काय एवढा? तुझ्या समस्या दूर झाल्या का? स्वामी नाही, अजून आहे तशाच आहेत. नाही पाहिजे त्या. तुझी ही जी काही देवाण घेवाण चालली आहे ना, ते मूळ आहे सगळ्या समस्यांचं. अरे ते मूळ जोपर्यंत तू उपटून टाकत नाहीस तोपर्यंत या समस्या दूर होणार नाही. आणि तुम्ही रे? स्वामी, मी लक्ष्मण पंडित. मी गजानन खत्री. आणि मी हरिभाऊ तावडे. आपलं दर्शन झालं, अतिशय समाधान झालं. इथे कशा करता आला आहात? स्वामी, आम्ही तिघही आमचा संसार सोडून आलोय. उर्वरित आयुष्य आपल्यापाशी राहून आपल्या चरणांची सेवा करावी अशी आमची इच्छा आहे. होय स्वामी, संसारात मन रमत नाहीये. या मोहमायेत गुंतणं नको झाले. आता प्रपंचात कुठलीही लालसा राहिलेली नाही स्वामी. स्वामी,
आजपर्यंत आमचं आयुष्य आपल्या कृपा आशीर्वादामुळे सुरळीतपणे निभावलं. आयुष्यातल्या समस्या सुटल्या, सगळी संकट दूर झाली. स्वामी, आता या सगळ्या गोष्टींचा वीट आला. या गोष्टींपासून विरक्त व्हावंसं वाटतं, दूर जावंसं वाटतं. आता आपल्या चरणांची सेवा करायची आणि त्यासाठीच आपले आशीर्वाद हवे. सर्व संग परित्याग करून आलात तुम्ही. हं? संसाराच्या मोह मायेपासून सुटका हवीये. विरक्ती हवीये. हो. पण मनाची तयारी केली आहे का विरक्तीसाठी? हो. नक्की? हो. ठीक आहे, मग राहा आमच्या सेवेत. अरे चोळ्या, धर्मशाळेत यांची सोय लावून दे. जा. हाँ बच्चों, खेलो खेलो. बड़ा अजीब खेल है ये दुनिया का.